तर मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनपा शाळांमध्ये समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक दररोज म्हणणं सक्तीचं करण्याचा प्रस्ताव मांडलाय। या प्रस्तावावर 9 एप्रिलला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होणार आहे। विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि नैतिक विकासासाठी मनाचे श्लोक उपयुक्त ठरतात। नियमित पठणामुळे आत्मपरीक्षण, सकारात्मक विचार आणि तणाव नियंत्रणाला मदत होईल असं पेडणेकर म्हणाल्या। दरम्यान एमआयएमने या प्रस्तावाला तीव्र विरोध केलाय। धर्माधारित नव्हे तर संविधानाचं शिक्षण द्या अशी मागणी एमआयएमने केली आहे। एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनी आक्षेप घेत सर्व धर्माच्या विद्यार्थ्यांवर बंधन घालू नये असं म्हटलं। आता अलीकडच्या पिढीला हातात मोबाईल आल्यामुळे ज्या पिढीच्या विचारामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे, मनाचे श्लोक हे आपल्या रामदास स्वामी समर्थांच्या लिखित असलेले ते मनाचे श्लोक आहेत। खरं म्हणजे मला आत्ता कळतंय आपल्या माध्यमातून की कुठेतरी कोणीतरी विरोध केलाय। खरं म्हणजे विरोध करायची गरजच नाही। महापालिका मुंबईमध्ये जेवढ्या शाळा आहेत, मग त्या खाजगी असतील, अनुदानित असतील, प्रायव्हेट असतील, त्यांनी सगळ्यांनी हा अभ्यासक्रम घ्यावा हेच म्हणणं असेल। तर मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा या धर्मनिरपेक्ष आहेत, त्यामुळे एका धर्माच्या साहित्याचं किंवा अशा प्रकारे मनाच्या श्लोकाचं पठण योग्य नाही असं मुंबई पालिकेतील एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी। का आहे विरोध मनाचे श्लोकचं पठणाची सक्ती करण्यासंदर्भात? कोणाचाही विरोध नसेल, पण आमचा विरोध आहे। मी एमआयएमचा गटनेता म्हणून गटनेता आणि आमचे जेवढे नगरसेवक आहेत सर्वांचा ह्या गोष्टीला विरोध आहे, या ठरावाला विरोध आहे। विरोध ह्याच्यासाठी मनाच्या श्लोकांना विरोध नाही आहे, तर मनाचे श्लोक हे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सक्तीचे करावे ह्याच्यासाठी आमचा विरोध आहे। आणि महानगरपालिकेच्या शाळा ह्या धर्मनिरपेक्ष आहेत आणि तिथे एका विशिष्ट धर्माचं साहित्य लादलं जातंय, तर ही आणि अनिवार्य केले जाते, तर ही गोष्ट चुकीची आहे। मनाच्या श्लोकला आमचा विरोध नाही, पण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सर्व विविध धर्माची लोक येतात, विविध धर्माचे स्टुडंट्स असतात। मग तिथे एकाच धर्माचं जर तुम्ही साहित्याचं पठण केलं किंवा ते सक्तीचं केलं तर ती चुकीची गोष्ट आहे। मग सगळेच असं म्हणतील की उद्या आमच्याही धर्मामध्ये या गोष्टी आहेत, आणि जर तुम्ही बोलताय उच्चार स्पष्ट व्हावे त्याच्यासाठी वेगळे कोर्सेस आहेत, ते महानगरपालिकेने राबवावेत त्यांच्या शाळेमध्ये। मला तर वाटतं मनाचे श्लोक, समजा हे विद्यार्थी आता आज विद्यार्थी आहेत, उद्या हे वोटर होणार आहेत 18 वर्षानंतर, आणि हे वोटर झाले की प्रशासनाचा एक भाग होणार आहे, आणि एक प्रशासनाचा एक भाग झाला की त्यांना त्यांचे कर्तव्य आणि त्यांचे हक्क कळायला पाहिजेत। त्यासाठी त्यांना संविधान कळणं खूप गरजेचं आहे, भारताचं संविधान। पण एक मनाच्या श्लोकांऐवजी संविधानाचं शिक्षण दिलं। ओके, भारताचं संविधान हे मिनिमम लेवलचं तरी शाळेमध्ये शिकवलं पाहिजे, म्हणजे प्राथमिक दर्जाचं एक संविधान त्यांना शिकवलं पाहिजे। आणि माझी अशी मागणी आहे की महानगरपालिकेने एक प्राथमिक लेवलचं पुस्तिका काढावी आणि ती सगळ्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ती राबवावी आणि त्याचं शिक्षण मुलांना द्यावं।